वडिलांचं छत्र हरवल्यावर अवघ्या 7 दिवसात लग्न, त्या चारित्र्यावर शंका घेणारा नवरा, सततची होणारी मारहाण आणि लग्नाच्या अवघ्या 2च महिन्यात सासरमधून माहेरात येऊन सगळ्या मानसिक त्रासावर मात करत आवळा प्रक्रिया उद्योग निर्माण करणाऱ्या श्रीमती अनिता देवकत्ते यांच्या व्यवसायाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। माझे वडील ऍक्सिडेंट मध्ये गेले, त्यानंतर माझं लग्न झालं। लग्न झाल्यानंतर मी 1-1.5 महिनाच सासरी राहिली असेल, कारण त्याला कोणाचा तरी फोन आल्यामुळे त्यानं माझ्यावर संशय घ्यायला चालू केले। आणि तू काळीच आहेस, तुझे केस पांढरेच आहेत, तू व्यभिचारी आहेस असं म्हणून मला त्यानं मारहाण केली। सासूनं सगळे दागिने वगैरे सगळं काढून घेतले आणि घराच्या बाहेर दागिने काढून घेऊन घराच्या बाहेर काढले। मी गावात आल्यानंतर गावात म्हणजे हे कसं काय झालं काय नाही, आणि त्यांनी असं हिणून बोललं की ही नाही इथंच राहती। अक्षरशः मुलांबद्दल सुद्धा बोललं की हिला म्हणजे एखाद्या लहान लेकराला घेतल्यानंतर लहान लेकरू जर दुसऱ्याच्या लेकरांना हात लावलं तर तिला लेकरू नाही असं सुद्धा म्हटले, आणि तिला कशाला हात लावू देतेस असं बोलले गेले। आणि त्यानंतर मग मी जास्त बाहेर पडायचं सोडून दिलं, घरातच झोपून राहायला लागले। जगावंसं असं इच्छाच राहिली नव्हती। दिवस उपाशी राहायचे। माझ्या बरोबर माझी आई सुद्धा उपाशी राहत होती। परत माझी एक मैत्रीण होती, तिनं येऊन मला इन्स्पायर केलं की असं नसतंय, आणि कारण तिनंही तशाच प्रकारची होती। परत त्यातच हे अभियान आल्यामुळे मला मी त्या अभियानामध्ये इन्व्हॉल्व झालं, भावाने इन्व्हॉल्व केलं। मला भावाची खूप साथ लागली, कारण करता आज तोच आहे, आणि त्यानं जे काही केलं ते माझ्यासाठी मी शब्दात सांगणं अशक्य आहे। एकदा माझ्या जीवनात असा प्रसंग आलता की मी या गटात राहूनही असं मला वाटलं होतं। खूप मला अडचणी आल्या की अक्षरशः लोकांनी ते गट चालू असताना सुद्धा लाईटी बंद केल्या। आम्ही संध्याकाळच्या मीटिंग घेत होतो की दिवसा महिला शेतात जात होत्या आणि दिवसा मीटिंग घेऊ शकत नव्हतं, त्यामुळे आम्ही संध्याकाळच्या मीटिंग ठेवायचो, तर लाईटी बंद केल्या त्यांनी। माहेरात आल्यावर सुद्धा ताईंना गावातून सीआरपी म्हणून काम करताना अनेकदा विरोध झाला, पण त्याला न जुमानता ताईंनी आपले काम सुरूच ठेवले। काळाची गरज ओळखूनच आम्ही एक आवळा व्यवसाय करायचा मी ठरवलं आणि आवळा व्यवसायाला सुरुवात केली। माझ्याकडे आवळ्याचे 7 प्रकार आहेत। आवळा कँडी, साखरेची, परत गुळाची, आणि आवळा लाडू, आवळा अर्क, आवळा सुपारी, आवळा पावडर, जाम आणि मुरंबा। ह्याचे पदार्थ टिकून राहतात की काही वापरावं लागतं, तर आता माझे हे बिना केमिकलचे प्रोडक्ट आहेत। जवळपास माझे एक प्रोडक्ट 2-2 वर्ष टिकून राहते। ताईंना उमेद अभियानाच्या माध्यमातून RF, CIF आणि PMFME मधून आर्थिक सहकार्य मिळाले, त्यातून ताईंनी आपला व्यवसाय वाढवला। मला PMFME मधून निधी मिळालता, तर 22,000 मिळालता। काही मी माझ्या स्वतःचे टाकून असे 35,000ची मशीन घेतलेली आहे, पॅकेजिंग मशीन। आणि परत आता यावर्षी मी जे CIF आणि बँकेचं कर्ज घेतले त्यामधून मी डिहायड्रेट मशीन घेतले आवळा वाळू घालण्यासाठी। ते उमेदच्या ह्याच्यामधून बचत तर झालीच, परंतु दुसरे फंड पण आले। CIF झाला, परत बँक कर्ज झालं। आमच्या गावात जवळपास आता 1 करोड रुपयाचं तरी सोर्स ह्या माध्यमातून आलेला आहे। उमेद अभियानामुळेच आज आत्महत्या करायला निघालेल्या अनिता देवकत्ते आज आर्थिक व सामाजिक दृष्ट्या सक्षम झाल्या आहेत।